आता शूटिंग होतंय त्यामुळे मोठ्यानं असं खणखणीत बोलायचं. बोल. कोणत्या जिल्ह्यात आहे मल्हारगड? पुणे जिल्ह्यात. ठीक आहे. हाच गड करावा असं तुला काय वाटलं बा? मला हा गड मस्त वाटला. बऱ्यापैकी कुणी केलेला आणि मला ओके ओके. छान. तर चांगलं दिलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं. तुझं नाव काय? वेदांत. हां, वेदांत अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायला लागलेला आहे. तर वेदांत, तू आता हा जो गड केलायस त्या गडासाठी तू किती दिवस खर्च केलास? 5 दिवस. या 5 दिवसामध्ये तुझ्या काहीतरी डोक्यात आयडिया होत्या, थोडी आयडिया जे करत गेलास. सुरुवात कुठून केली, शेवट कसं केला, 1-2 मिनिटात सांगायचं. सांग लवकर. पहिला मी हे असं आखून घेतलं आणि मग लिपून घेतलं आणि मग कडा करून घेतलं आणि केलं. बरं, आता ही सुरुवात ही जी आहे ही तर सांग थोडक्यात. या गडाची माहिती सांग, आम्हाला माहित नाही. माहिती सांग आता पहिल्यापासून व्यवस्थित कोण कोण कुठं आहे. हे लिहिलंय ते वाचून सांगितलंच तरी चालतं. इथं मुख्य दरवाजा इथनं आत गेला, इतकं बुरुज आहे मोठा आणि इथं एक बुरुज आहे. बरं. मग इथनं एक आत दरवाजा आहे, इथं विहीर आहे, इथं महादेवाचं मंदिर आणि इथं खंडोबा मंदिर, इथं तटबंदी असेल आणि बांधीव तलाव तिथं आणि विहीर आहे आणि हे असं बुरुज आहे. महाराजां बऱ्यापैकी किल्ल्यांमध्ये बुरुज असायचे. बुरुजांचा उपयोग कशासाठी करायचा? कशासाठी बुरुज असायचे? हे बुरुज